ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट गिरगाव चौपाटीमध्ये जाऊयात। आता तराफ्यावरून गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। एक एक मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर पोहोचतात आणि त्यानंतर एका तराफ्यावरून या सगळ्या मूर्ती खोल समुद्रात नेल्या जातात आणि त्यानंतर तिथे गणरायाचं विसर्जन केलं जातं। अत्यंत उत्कृष्ट अशी विसर्जनाची सुविधा गिरगाव चौपाटीवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आता विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। अभिषेक, कशा पद्धतीने या विसर्जन सोहळ्यासाठी सज्जता करण्यात आलेली आहे? नक्कीच घरगुती जे गणपती मंडळ आहेत किंवा घरगुती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन आपल्याला सकाळी होताना पाहायला मिळालेलं होतं आणि आता जर पाहायचं तर जे मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ते देखील या गिरगाव चौपाटीवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता, हे सुतार गल्लीतील जो गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा आहे तो आपल्याला समोरून येताना दिसतो आहे। एकूणच पोलिसांकडनंही इथं चोख असा बंदोबस्त आपल्याला लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच पोलिसांकडनं सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या देखील इथं तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच फायर ब्रिगेडचे जवान असतील, लाईफ गार्ड्स असतील, हे देखील इथं आपल्याला तैनात दिसत आहेत आणि प्रामुख्यानं एकूणच जे मोठे बाप्पा आहेत, मोठे गणेश मंडळ आहेत ते आता इथं दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। प्रामुख्यानं ज्या गिरगाव मधल्या जे सुरुवातीचे गणेशोत्सव मंडळ आहेत ते आपल्याला इथं सुरुवातीला येताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर मग पाहायचं तर लालबाग असेल किंवा मग जे इतर गणेशोत्सव मंडळ आहेत ती आपल्याला इकडे येताना दिसतात। मात्र इथं सध्याला एकूणच मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची आपल्याला गर्दी दिसते आहे। एकूण जे मोठे बाप्पा आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मोठा जल्लोष आणि उत्साह इथल्या सर्वच गणेश भक्तांमध्ये सध्याला पाहायला मिळतोय। निश्चित आणि अत्यंत सुंदर अशी विसर्जनासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खोल समुद्रात नेऊन, तराफ्यावरून खोल समुद्रात नेऊन गणरायाचं विसर्जन केलं जाते आणि जसं तू सांगितलंस सुतार गल्लीतला गणपती हा पोहोचलेला आहे। गिरगाव चौपाटीच्या दिशेने तो मार्गस्थ होतो आणि ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे लालबागचा राजा हा अत्यंत संथ गतीनं पुढे जातोय तर कार्यकर्त्यांचा आणि या सगळ्या गणेश भक्तांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि कसा उत्साह आहे, कशी तयारी आहे आणि कार्यकर्त्यांच्या, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, विजय केसरकरनं जाणून घेतलं। मी सध्या कोल्हापुरातील बापाची तिकटी या ठिकाणी आणि बापाच्या तिकटीला महाद्वार रोडवरून देखील या ठिकाणी गणपती आहेत ते विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत आणि कोल्हापूरची जे चप्पल लाईन आहेत त्या ठिकाणाहून देखील, त्या मार्गावरून देखील गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातोय आणि खूप मोठ्या संख्येने कोल्हापूरकर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर वेगवेगळ्या कला आहेत ते या ठिकाणी सादर आहेत केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच आपण बोलतोय की ही बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी याच्यासाठी प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं प्रयत्न केले आणि भाविकांना देखील आवाहन केलेलं आहे की ही बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे निर्विघ्नपणे पार पडावी। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर पुणे, मुंबई, कोल्हापूर या तीनही ठिकाणी सध्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आपल्याला दिसतोय। पण जसं विजयने सांगितलं की कुठेही गालबोट लागू नये या सोहळ्याला, त्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर सज्ज आहेत, सतर्क आहेत। आपण दृश्य पाहतोय, एकीकडे लालबागचा राजा पायी हळूहळू चाला म्हणत अत्यंत संथ गतीनं विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होतोय। तर पुण्यातली दृश्य आपण पाहतोय, मानाच्या गणपतींचं विसर्जन सुरू झालेलं आहे।